श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं काही दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते, आता आपण सांगतो की एकच गुरु करायचा। आता नाही तर तुम्ही हे व्हिडिओ बघून तुम्ही चाल प्रत्येक गुरुला गुरु करत बसाल, त्या माणसाने एकच गुरु करावं। फक्त हे 24 गुरु हे त्याच्या मागचं सांगण्याचं कारण आहे, त्यांनी कसं प्रत्येक गुरुला असे जाऊन पाय धरले असं नाही केलं। त्यांनी प्रत्येक गुरुला त्याच्यातून म्हणजे त्यांनी काही वस्तू, काही प्राणी, काही म्हणजे पृथ्वी, तेज, आप, पाणी यांना गुरु केलं आणि त्यांच्यातून त्यांनी काही गुण घेतले। हे गुणला ते गुरु मानलं आहे त्यांनी, म्हणजे त्याच्यातले जे काही गुण आहेत, सद्गुण आहेत, त्यांना त्यांनी गुरु मानलेलं आहे। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे, दत्त महाराजांचे 24 गुरु कोणते आणि त्यांनी प्रत्येकातून काय गुण घेतला। तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। दत्त महाराजांचा पहिला गुरु आहे पृथ्वी। पृथ्वीकडनं सहनशीलता त्यांनी घेतली। आता आपल्याला माहिती ना, पृथ्वीला आपल्या किती भार आहे, किती त्रास आहे। बघा किती खड्डे खोलतो, काय काय बोर घेता लोक, हे करता, खोदता, खाता, त्याच्यावर बिल्डिंग बांधता, किती आपण पृथ्वीला त्रास देतो, पण पृथ्वी त्याचा सहनच करते ना ते। म्हणून तर दत्त महाराजांनी पृथ्वीकडनं हा एक गुण घेतला, सहनशीलता। दुसरा आहे वायू। वायूकडनं विरक्तीचा गुण घेतला। म्हणजे आता बघा, वारा थांबत नाही, बरोबर आहे ना, वारा कधी थांबत नाही, त्याचं कार्य करत राहतो। तो इकडून येतो, तिकडं जातो, कुठलंही काम म्हणजे त्याचं कार्य त्याचं चालू असतं, कुठलंही काही असो तर तो कधीच थांबत नाही। तर तसंच माणसाने सुद्धा, त्यांचं म्हणणं असं आहे की माणसाने सुद्धा आपलं काम हे सतत करत राहावं, कुठल्याही कारणासाठी आपण आपलं काम थांबू देऊ नये। त्यानंतर आकाश, तिसरं आहे आकाश। आकाशकडनं त्यांनी अचलता घेतली। म्हणजेच आपल्याला असं सांगायचं त्यांना, आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार असावा, त्या एक सर्वांशी समत्व राखणारा असावा। त्यानंतर निसंग, अभेद, निर्मळ। आता आकाश बघा निर्मळ स्वच्छ दिसतं आपल्याला, त्यात काही काळे डाग वगैरे नाही दिसत। तसंच माणसाने पण निर्मळ आणि स्वच्छ राहावं, त्या माणसाचं मन निर्मळ ठेवावं, असं कोणाचाही राग द्वेष मनामध्ये ठेवू नये, म्हणजेच कुठल्याही प्रकारचा रागाचा किंवा द्वेषाचा काळा डाग मनात ठेवू नये असं त्यांना सांगायचं आहे। आणि त्यांनी ते आकाशाकडनं तो गुण घेतला आहे, अचलता। त्यानंतर पाण्याकडनं स्नेहभाव घेतलेले। आता पाण्याकडनं स्नेहभाव घेतला, आपल्याला सर्व माहिती, पाणी हे सर्वांना शांत करणारं पाणी आहे। आता आपल्याला किती पण तहान लागले, पाणी पिलं की शांत वाटतं, अग्नी पाण्याने शांत होत असते। त्यानंतर बघा, पाणी हा जीवनासाठी तर आवश्यक आहे, पण पाण्याचा हा गुण आहे स्नेहभाव। म्हणून हा आपल्याला त्यांना असं सांगायचंय, मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्व समवेत भावाने वागावे, कोणाचाही पक्षपात करू नये, म्हणजेच कोणाला एकालाच नाही। आता आपण जसं काही बघा, पाणी कसं एकत्र राहतं, आता आपण समजा बादलीत पाणी भरलं तर आपली काही बादली अर्धी बाजू भरते, अर्धी रिकामी राहते, असं नाही, सलग असतं, तिसरं जेवढी भर तेवढी एकच असतं। मग त्यांना ते सांगायचं, त्यांना तो त्यातला स्नेहभाव गुण हा पाण्यातला आवडला, म्हणून त्यांनी पाण्याला गुरु केला आणि त्यातला तो स्नेहभाव गुरु घेतला। त्यानंतर अग्नी हे पवित्रता, म्हणून त्यांनी तो गुण घेतला। अग्नीमध्ये पवित्र गुण असतो, म्हणून अग्नी ही पवित्रता असते। आपल्याला माहिती, आता आपलं लग्न असलं की आपण अग्नीला प्रदक्षिणा करतो, देवाची पूजा करतो, तर अग्नीला साक्षी ठेवतो, कारण की अग्नी हे खूप पवित्र आहे। आणि अग्नीचं तो पवित्रता गुण हा दत्त महाराजांनी घेतला आणि त्याला म्हणून त्याने अग्नीला गुरु केला। त्यानंतर चंद्र हा विकार बाधा न होणारा गुण आहे। चंद्रामध्ये विकार बाधा न होणारा गुण आहे। आता तुम्हाला बघा, कधी जाणवलं का, चंद्रामुळे तुम्हाला उष्णता झाली, थंडी वाजली, सूर्यामुळे उष्णता होती, सूर्य तापला की उष्णता होती, आपल्याला कळलं की सूर्य तापला की चटके बसतात, चटके बसतात, ऊन लागतं। तसंच चंद्राचं काही झालं का बरं? काहीच नाही झालं ना। तसंच मग त्याच्यात तो गुण आहे, कुठलाही विकार होत नाही चंद्राच्या म्हणजे चंद्राची कला अमावस्येला तर नसतो चंद्र, नंतर त्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे प्रतिपदेपासून थोडी 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 कला वाढत जाते, पौर्णिमेला पौर्णिमेला पूर्ण होतं, नंतर पुन्हा कमी कमी होतं। आपल्या शरीरावर काही त्याचा असर होतो का? नाही होत।
म्हणून त्याचं विकार बाधा न होण्याचे. त्यानंतर सूर्याकडनं निपक्षपातीपणा घेतलंय. मग त्या सूर्याकडनं निपक्षपातीपणा घेतलाय म्हणजे सूर्याकडे असा भेदभाव नाहीये. कसं आहे बघा, सगळ्यांना सारखीच उष्णता देतो तो. राजालाही तेवढीच उष्णता देतो, गरीबालाही तेवढीच उष्णता देतो, रस्त्यावर असणाऱ्या भिकाऱ्याला तेवढीच उष्णता लागते, तेवढंच राजा बाहेर गेला तर त्याला सुद्धा तेवढीच उष्णता लागते. म्हणजे याच्याकडे तो निपक्षपातपणा आहे, म्हणजे तो कोणामध्ये भेदभाव न करत नाही. तसंच आपल्यामध्ये असावं असं त्यांना सांगायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना तो आवडला म्हणून त्यांनी सूर्याला गुरु केलं. त्यानंतर झालं कपोत. कपोत मध्ये अलिप्तपणा आहे, अलिप्तता आहे. जसा बहिरी ससांना कबूतरला परिवारासह भक्षण करतो, तसेच जो संसारात आसक्त राहणारा काळ भक्षण करतो. म्हणजेच जे बघा, आपल्या संसारामध्ये किती अडचणी येतात, सुख दुःख, भांडण तंटा खूप काही चालू असतो. त्या सगळ्या भांडण तंटण ह्या सगळ्या आपण सहन करून गिळून घेतो आणि पुन्हा आपण नव्याने आपलं रुटीन चालू करतो. तर असंच त्यांना ते कपोत कडनं सांगायचं आहे. कपोत म्हणजे कबुतराकडनं घेतलंय त्यांनी तो गुण. त्यानंतर आता अजगरकडनं निर्भयता घेतलाय. बघा, साप कधी घाबरलाय का? अजगर कधी घाबरलाय का कोणाला? नाही घाबरला. तो का सरळ आपलं त्याच्यामध्ये एवढं हे आहे ना, हिम्मत, कोणाला घाबरत नाही. कारण की त्यांना काय, अजगर त्यांनी किती 9वा गुरु अजगर आहे. अजगराकडनं निर्भयता घेतले. आता आपल्याला सर्वांना माहितीये की अजगर हा मोठा सापाचा मोठा प्रकार आहे आणि त्याला घाबरायला काय, आपणच त्याला घाबरतो. किती लांब असलं तर आपणच इकडे पळतो. तर तसं म्हणायचं आहे त्यांना की अजगराप्रमाणे मुमुक्षांनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्प स्वल्प जे काही मिळेल, म्हणजे जे काही थोडंफार मिळेल त्याच्यावर खुश राहायचे. 10वा गुरु समुद्र. समुद्रामध्ये परोपकारी गुण आहे. समुद्रामध्ये आपल्याला सर्व मिळते. बघा, समुद्र हा फक्त देतो, पाणी देतो, आपल्याला मीठ वगैरे देतो, मासे देतो. ह्या समुद्राकडनं त्यांनी हा गुण घेतलाय की परोपकारी गुण घेतलेला आहे. तर तो फक्त दुसऱ्यांना देण्याचं काम करत असतो. त्यानंतर पतंगकडे मोह आहे, मोहत्याग म्हणजे पतंगकडे मोहत्याग आहे. पतंग हा एक कीटक आहे आणि तो कीटककडनं त्यांनी मोहत्याग घेतलाय. म्हणजे जो दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो, त्याचप्रमाणे विलासाकरता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो. म्हणून त्यांना तो त्याग करणारा पतंग हा आवडला आहे. म्हणून त्या पतंगाचा तो मोहत्याग करणारा गुण आवडला आहे. त्यानंतर मधुमाशीकडनं धनसंचय त्याग आवडला. कारण की मधुमाशी बघा, मध बनवते. आपल्याला माहितीये, झाडाच्या फांदीला मधाचं पोळं करते, मध बनवते. आता तिला जर बघा, ती काय करते, सगळ्या फुलांचं ते रजकण त्या फुलातूनच ते द्रव आणते ते आणि ते आपलं त्याचं पोळं बनवते, त्यात मध साचवते आणि तो मध काय करते, ती काय पिते का? नाही ना, आपणच वापरतो तो. मग ते, आणि तो मध किती गोड असतो. तर मग ते फक्त तिचा तो गुण त्यांना आवडला की धनसंचय करून दुसऱ्याला देणं आणि आपण निघून जाणं. त्याचप्रमाणे आता 13वा गुरु आहे हत्ती गजेंद्र. कामविकारावर वश करणे. हत्ती हा खूप बलवान प्राणी आहे, बरोबर आहे ना? तरी तो वश करण्यासाठी कष्टाची एक हत्तीमुळे तो खड्ड्यात पडतो. त्याचप्रमाणे स्त्री सुखात भुलणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर भ्रमर विषयात न अडकणारे. भ्रमर म्हणजे भुंगाकडनं त्यांनी एक गुण घेतलाय, विषयात न अडकणारे. सूर्यविकाशी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला पाहिजे. कमळाच्या पोटात बंधन पावतो, यावरून विषयासक्तीचे बंधन प्राप्त होते. हे जाणून विषयात आसक्ती बाळगू देऊ नये.
त्यानंतर 15वा गुरु आहे मृग. मृगाकडनं त्यांनी मोहत्याग घेतलेला आहे. म्हणजे कसं, त्याला कुठल्याही प्रकारचा मोह नसतो, सगळा तो मोहत्याग केलेला असतो त्याने. तसंच माणसाने कुठल्याही प्रकारच्या मोहात अडकून राहू नये आणि आपण सुद्धा मोहत्याग करावा. बरेच आता आपण बघितलं असेल की कुठल्या गोष्टीचा मोह, अतिमोह हा सुद्धा घातक असतो. त्यानंतर झालं 16वा गुरु मत्स्य. चवीत न गुंतणे. लोखंडाच्या गळ्यात बांधलेला मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळल्यामुळे प्राण्यास मुकतात. त्याचप्रमाणे मनुष्य जीवेच्या स्वादात बुद्ध झाल्याने जन्म मरण रूपी भोवऱ्यात गोते खात राहतो. म्हणून त्यांनी सांगितलं चवीत म्हणजे कुठल्याही गोष्टीत अडकून राहायचं नाही मनुष्याने. 17वा गुरु पिंगला, वेश्या. आशेचा त्याग. त्या पिंगलेकडनं त्यांनी आशेचा त्याग हा गुण घेतला. आता तिचं एक त्यांनी उदाहरण दिले. एके रात्री बऱ्याच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगले वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले. अंगी आशा प्रबल असल्याने सुखनिद्रा लागत नाही. म्हणून आशाचा त्याग करणाऱ्या संसारात एकही दुःख बाधत नाही. म्हणजे असा संसाराचा त्याग करण्यात एकही दुःख बाधत नाही. म्हणून त्यांनी पिंगलेकडनं आशेचा त्याग करणे हा गुण घेतलाय. त्यानंतर टिटवी. टिटवी काय उपाधीचा त्याग करते. चोचीत मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात. तिला टोचा मारतात, पाठलाग करतात. शेवटी ती मासा टाकून देते. तोच मासा 18वा गुरु टिटवी केलं. टिटवी म्हणजे टिटवीकडे उपाधीचा त्याग करणं आहे. आता टिटवी हा मासा चोचीत धरून पळत असते, पण त्याच्या मागे अचानक घार लागते, म्हणून मग ती तो मासा सोडून देते. मग याचा अर्थ काय की आता मासा तिच्या मागे घार लागले म्हणजे आता ती टिटवीला मारणार, खाणार ना, म्हणून मग टिटवीने आपला जीव वाचवण्यासाठी सोडून दिले. म्हणजे तिने काय केलं, त्याग केला. म्हणजे उपाधी, म्हणजे आता आपल्यावर जी उपाधी येणार होती त्याच्या अगोदरच त्याग करून तिला पुढे निघून जाते. तर हे तिच्यातला हा गुण हा दत्त महाराजांना आवडला. त्यांनी तो गुण तिच्यामधला गुण असते, तो गुण असल्यामुळे तिला गुरु केलं त्यांनी. त्यानंतर बालकला गुरु केलं. एक छोट्या मुलाला, तो बालक कधी आनंदी असतो बघा, तो कधीच दुःखी नसतो. त्याला मारलं की लगेच 5 मिनिटात तो सरळ होतो, म्हणजे तो परत आनंदी होऊन जातो, त्याच्या खेळायला लागून जातो, त्याच्या याच्यात लागून जातो. आणि आता आपण मोठे माणसं थोडं बोलले की आपण राग धरून किती किती दिवस बसतो, तसं छोटे मुलं करत नाही. छोटे मुलं लगेच विसरून जातात आणि ते लगेच त्यांचे खेळायला लागून जातात. मारामारी झाली मुलांमध्ये तरी ते लगेच विसरून जातात, लगेच खेळायला लागतात. आपण सुद्धा आई वडिलांनी असं कोणी असं रागवलं तरी ते लगेच विसरून जातात, परत ते त्यांच्या लागतात. तर त्यांच्यातला तो गुण आहे सतत आनंदी राहण्याचा गुण, कोणाचा राग द्वेष न करणं, आनंदी राहण्याचा गुण हा बालकाचा त्यांना आवडला, म्हणून त्यांनी बालकालाही गुरु केलं. त्यानंतर कंगणला एकांतवासात साधने. 2 बांगड्या एकावर आपटून त्यांचा आवाज होतो. त्याचप्रमाणे 2 माणसे एकत्र आले की त्यांचा आवाज होता. आता 2 माणसे एकत्र आले का आवाज होतो, परंतु त्यांनी ध्यान योगादी करणाऱ्या निर्जन प्रदेश शोधून एकटं राहावं असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजेच आपल्याला ह्या आपण बांगड्या एवढ्या घालतो बघा, एका हातामध्ये आपल्या एवढ्या बांगड्या असतात. तर मग जेवढ्या बांगड्या असतात तेवढा आपला आवाज, म्हणजे त्या बांगड्याचा आवाज होतो. पण त्याच बांगड्या आपण अशा खोचल्या की आपला आवाज होत नाही. तर तेच त्यांना सांगायचंय की तुम्ही एकांत वासात राहून तुम्ही ध्यान करणे. ठीक आहे. 23वा गुरु आहे कोळी. कोळी तर ईश्वर इच्छा, म्हणजे तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगतो. म्हणजे त्याला वाटेल म्हणजे तो कोळी घर बनवतो. आपल्याला माहिती जाळ्याचं बनवतं घर, पण त्याला जेव्हा वाटेल तेव्हा ते तो गिळून पण घेतो. तसं माणसाने असावं की जास्त कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतून राहू नये. आपण लवकर त्याग करून आपण आपल्या म्हणजे सत्कर्म, त्यानंतर धार्मिक, त्यानंतर आपण देवाच्या करण्याला, म्हणजेच आपल्याला हे सांगायचंय की त्यांना असं आपल्याला सांगायचंय की तुम्ही त्याच्याकडनं तो गुण घ्यायचा आहे की आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तेव्हा ते काम केल्यानंतर ते लगेच आपल्याला ते आटोक्यात आणता पण आलं पाहिजे. त्यानंतर भ्रमरकीट, ईश्वर स्वरूपता.
भ्रमरकीट ईश्वर स्वरूप. भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणाने परमात्म तत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मा स्वरूप पावतो, असं त्यांनी त्या भ्रमरकीटकडनं ईश्वर स्वरूपता घेतलेला आहे. त्याच्यामधला हा गुण आहे भ्रमराचं ध्यान करणारा. किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो त्या तसाच एकनिष्ठपणाने परमतत्वाचे चिंतन करणारे योगी परम स्वरूपास पावतो. म्हणून त्यांना त्यातला तो गुण आवडला, म्हणून त्यांनी तो 24वा भ्रमरकीट हा गुरु केला. असे दत्त महाराजांनी 24 गुरु केलेले आहे. आणि त्या 24 गुरु म्हणजे असे आपल्यासारखे किंवा असे ज्ञान योगी वगैरे नाही केले, तर त्यांनी त्याच्यातले त्या गुणांना गुरु केलेला आहे. प्रत्येक म्हणजे जे काही प्रत्येक गुरु आहे त्याच्यातून त्यांनी एक गुण घेतलेला आहे आणि त्या गुणामुळे त्यांनी गुरु केलेले. तर असं म्हणून म्हणतात दत्त महाराजांचे 24 गुरु होते. तर दत्त महाराजांचे हे 24 गुरु कशासाठी होते बरं का? आता ते काय आपल्यासारखे असे गुरु करून आपल्यासारखे ते हे नाही करत होते. त्यांनी गुरु याच्यासाठी केले की आपल्याला त्यांना सांगायचंय, त्याच्यातून काहीतरी आपल्याला सांगायचंय की आता हे जे मी तुम्हाला दाखवलं, तुम्हाला थोडीशी म्हणजे माझ्याकडे थोडी माहिती होती दत्त महाराजांचे 24 गुरुचे होते, पण त्याच्यातून आणखी त्यांना काय त्या 24 गुरु का केले त्यांनी, त्याच्यातून त्यांना काय सांगायचं होतं, म्हणून मी हे थोडीशी तुम्हाला त्याच्यातून एक लिस्ट काढून तुम्हाला ते थोडी मी सांगितले. कारण की आपल्याला तेही समजलं पाहिजे. तुम्ही म्हणाल मग तुम्हाला तर एवढं सांगितलं मी दत्त महाराजांना 24 गुरु होते, मग तुम्ही म्हणा बापरे दत्त महाराजांनी 24 गुरु केले ना, आपण एकच करायचं आणि आम्हाला सांगता की एक गुरु एकच करावा. तर का करायचं, कोणता करायचा, कसा असतो, दत्त महाराजांनी का केले आणि कसे केले, त्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, त्यांनी त्याच्यातून काय घेतलं आणि ते कशासाठी त्यांनी ते गुरु केले, की आपल्याला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही त्यानुसार तुम्ही वागा. दत्त महाराजांना हे सांगायचंय की त्यांच्यानुसार त्यांच्यातला जो गुण आहे तो आवडला तर तुम्ही ते गुण तुमच्या अंगी बाळगा, त्यानुसार तुम्ही वागा, असं माणसांना त्यांना दर्शवायचं आहे. म्हणून त्यांनी ते 24 गुण आपल्याला फक्त सांगण्यासाठी केले की हे असे गुण असतात आणि हे गुरु आपण केलेले आहेत, असं त्यांनी ते सांगितलं आहे. आपल्याला म्हणजे मानव जातीला काहीतरी सुधारणा, मानव जातीचं जीवन सुखी व्हावं म्हणून त्यांनी त्याच्यासाठी ते 24 गुरु करून आपल्याला त्याचं हे दिलेलं आहेत, माहिती दिलेली आहेत की आपण त्याच्यावर अनुकरण करावं असं. तर असं आपल्याला आज समजले असेल दत्त महाराजांचे 24 गुरु कोणते होते. तर ह्यानुसार आपले सुद्धा म्हणजे वर्तन वगैरे आपण सुधारू शकतात आणि सुधारलं तर आपलं जीवनच सुधारेल यात मात्र शंका नाही. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. तर आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.